नमस्कार, माझं नाव शुभदा अजय ढाके, सौ शुभदा अजय ढाके. माझा प्रश्न असा होता की लहान मुलांना मेडिटेशन त्यांच्या वयाच्या कुठल्या वयापासून शिकवावं आणि सुरुवातीला कसं शिकवावं हे कृपया सांगावं. शुभदाताई, आजच्या या पहिला दिवस अशासाठी की श्री गीतायोग व्हर्जन 2010 असा आपण जो हा नवीन एकूण कार्यक्रम जो सुरू करतो आहोत गीता अभ्यासाचा, त्यामध्ये आजचा पहिला दिवस आहे. आणि आजच्या पहिल्या दिवशी तुम्ही हा फार सुंदर प्रश्न विचारला. म्हणजे आज मला असं वाटतं की जीवनाची खरी आवश्यकता आहे आणि प्रत्येक आईनी, मला खात्री आहे की तुम्ही स्वतःच्या मुलांच्या लक्षात ठेवूनच प्रश्न विचारला असावा, तर प्रत्येक आईनी हा प्रश्न विचारावा, नव्हे तर याचं उत्तर मिळवून त्याप्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार करावे. म्हणतात ना की फ्युचर ऑफ द प्लॅनेट, तर मी असं म्हणेन की फ्युचर ऑफ द प्लॅनेट जे आपलं आहे ते सर्व म्हणजे ह्या आपल्या संपूर्ण मानवजातीचं जे भविष्य आहे ते ज्याच्यावर अवलंबून आहे ती आपली पिढी, ही लहान मुलं जी सध्याची आहेत. आणि त्यांना जर ध्यान आपण शिकवलं नाही तर कसे दिवस येतील, म्हणजे काहीतरी भयानक कल्पना करण्यात अर्थ नाही. तर लहान मुलांना अगदी सुरुवातीपासून जर आपण ध्यान शिकवलं तर फार चांगलं होईल. आता तुम्ही जे म्हणताय तर अगदीच जर तुमचा मुलगा किंवा घरामधली मुलं जर 3-4 वर्षाची असली तर अजून वेळ आहे थोडंसं. साधारणतः आपण असं बघूया की मेंदू ज्या वेळेला एका विशिष्ट अवस्थेत येईल आणि त्याच्यामध्ये विकृती उत्पन्न होण्याचा स्वभाव म्हणूया आपण किंवा चान्स असेल, त्यावेळेला खरी ध्यानाला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करत असू की 5 वर्षाचं मूल झालं की त्याला ध्यानाला बसवत होतो किंवा 5व्या वर्षी काही आपल्या भारतातल्या काही लोकांमध्ये मुंज करतात. तर ती मुंज म्हणजे शेवटी काय की त्याला ध्यानाचा स्वचं महत्त्व समजावून त्याला असं काहीतरी स्वतःविषयी आणि जगाविषयी माहिती मिळावी म्हणून मेंदूला कुठला तरी एक प्रोसेस देणं, कुठली तरी एक थेरपी म्हणूया, कुठला तरी एक विधी म्हणूया, ते देणं. पण एकूण काय, डोळे मिटून विचार करण्याची जी काही पद्धत आहे ती त्यावेळेला सुरू करावी आणि करत असत आपल्या या ठिकाणी. पण जर अगदीच आपण असं पाहिलं की सर्वसामान्यतः सध्या जी काही मुलांची अवस्था आहे त्या हिशोबाने साधारण 8 वर्षाचा मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर त्यांना ध्यानाची प्रवृत्ती व्हायला पाहिजे किंवा आईवडिलांनी त्यांच्यामध्ये ध्यानाची सवय आपण इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे, टाकायला पाहिजे असंही म्हणेन. अर्थात ध्यानाची व्याख्या म्हणजे तुम्ही काहीतरी एखादं स्तोत्र म्हटलं, मंत्र म्हटला म्हणजे तेवढं ध्यान असं नव्हे. ध्यानाचा एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घ्यायचा की ध्यान करत असताना शांतता आणि मन, शरीर आणि आत्मा ह्यांना एकरूपता येईल म्हणजे ध्यान. म्हणजे ते एकदा झालं तर काय होईल, ध्यान म्हणजे आपण एखादं साक्षीभावाने पाहणं, तर स्वतःला स्वतः साक्षीभावाने पाहणं. म्हणजे आपण काय करतो, आता समजा मी काहीतरी एक काम बोलतोय मी, तर माझं लक्ष बोलण्याकडे आहे का, तर मी असा जणू काही वरून मी बालाजी इथे बोलतोय असं वरून जे पाहणं, तर ते खरं ध्यान. तर याची सवय लावण्यासाठी मग वेगवेगळे मार्ग असतात. त्यामध्ये आपण असं म्हणतो की कुठला मार्ग चांगला, सोपा वगैरे. आणि बऱ्याच वेळेला मग आपण ध्यान म्हणत असताना नुसतंच एखाद्या गुलाबाच्या फुलाकडे पहा, मेणबत्तीच्या ज्योतीकडे पहा, निरांजनाकडे पहा, अशा तऱ्हेने तेही ध्यान असं म्हटलं जातं. पण त्याचा जो लिंक आहे म्हणजे त्याच्यामुळे कसं परिवर्तन होणार हे जर आपण बघितलं नाही तर मग त्या ध्यानाचा काही उपयोग होणार नाही. ध्यान शिकवायचं म्हणजे आधी मुळामध्ये अनुशासन हे मुलांना कळायला पाहिजे. म्हणजे आपण एका शिस्तीत वागायला पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे ध्यान कसं होणार. तर त्यांनी शिस्तीत वागायचं म्हणजे काय की ऋतुमानाप्रमाणे, स्वतःच्या वयाप्रमाणे, स्वतःच्या प्रकृतीला झेपेल अशा तऱ्हेने वागायला सुरुवात करायची. खाणं पिणं तसं ठेवायचं. तसंच काय की एकूण परमेश्वराने ही सगळी सृष्टी जी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला प्रश्न वाटायला पाहिजे की हे सर्व कुतूहल हे काय आहे, कसं आहे, ही सृष्टी कशी तयार झाली, आहे का काहीतरी असं एखादं अस्तित्व की जे सर्वांना काय म्हणूया आपण सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ असं. म्हणजे एकूण काय आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असू शकतं ही पहिली पायरी. आणि त्यामुळे आपण म्हणतो तसं आईवडिलांना, गुरुजनांना शाळेमध्ये आदर द्यायला शिकणं ही ध्यानाची एक पहिली पायरी येते. ते आदर अशासाठी द्यायचा की आपल्याला शोधता यावं की अजून काही श्रेष्ठ जगामध्ये आहे का काय. हा प्रश्न खूप सविस्तर सांगावा लागेल.
मी तुम्हाला प्राथमिक भूमिका सांगितली, उरलेली मी तुम्हाला आता सांगतो की थोडक्यात या मुलांना ध्यान कसं शिकवावं.